नमस्कार. मी भाऊ जोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आपल्याकडे मराठीत असं म्हणतात, खोट्याच्या कपाळी गोटा. म्हणजे तुम्ही खोटं बोलत राहा, बोलत राहा. पण एक वेळ अशी येते की तुम्ही जे खोटं बोललेलं असता तेच एक दगड धोंडा येऊन तुमच्या डोक्यावर आदळतं. आणि अनेकदा आपण बघत असतो, अनेकदा आपण राफेल प्रकरणामध्ये चौकीदार चोर आहे असा कल्लोळ करत बसलेले राहुल गांधी हे आज भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये राफेल किती पडले म्हणून विचारतात, तेव्हा त्यांना आठवत नाही की आपण राफेल प्रकरणी काय काय आरोप केलेले होते. असो, मुद्दा राहुल गांधी हा नाहीये. आत्ता जे ऑपरेशन सिंदूर झालं पहलगामच्या घटनेनंतर आणि अत्यंत अल्प काळामध्ये आणि अल्पावधीमध्ये भारताने पाकिस्तानच्या लष्कराची आणि पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांची आणि पाकिस्तानी व्यवस्थेची अक्षरशः कंबर तोडून टाकलेली आहे. आपल्या पायावर उभं राहणं सुद्धा आजच्या पाकिस्तान नावाच्या राष्ट्राला अशक्य होऊन बसले. अशा वेळी पाकिस्तान पहलगाम नंतर ज्या ज्या धमक्या देत होता, इशारे देत होता आणि प्रत्यक्ष भारताने कारवाई सुरू केल्यानंतर ज्या खोट्या नाट्या अफवापासून आपली गेलेली अब्रू झाकण्याचा प्रयत्न करत होता, त्या पाकिस्तानला आता त्यांचीच मीडिया, त्यांचेच पत्रकार, त्यांचेच लोक, त्यांचेच कार्यकर्ते खडे सवाल विचारायला लागलेत, खडे बोल ऐकायला लागलेत. काल की आज मी कुठेतरी एखाद्या सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ बघितला. पाकिस्तानच्या संसदेमध्ये त्यांचाच कोणीतरी एक खासदार सिंधू करार भारताने निकालात काढलाय आणि पाणी तोडलंय, भारताच्या मनात येईल तेव्हा भारत पाणी सोडतोय, नाही तेव्हा बंद करतोय. त्यामुळे जे काही नुकसान झालेलं आहे आणि त्यानंतर पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये अक्षरशः जाळपोळीच्या आणि दंगलीच्या गोष्टी सुरू झाल्यात, त्याकडे लक्ष वेधत या सिंधू प्रकरणातून दीर्घकाळ पाकिस्तान बाहेर पडू शकणार नाही. आपण पाण्यासाठीच नव्हे तर खाण्यासाठी सुद्धा अक्षरशः अन्नाला मोताद होऊ असा इशारा पाकिस्तानचा एक संसद सदस्य तिथे देतोय. आणि त्यामुळे युद्ध पातळीवर आपण किती मार खाल्ला हे पाकिस्तानला कळायला लागले. आणि म्हणून देखावे करणं गोष्ट वेगळी असते, पण जेव्हा त्या देखाव्याचं सत्य तपासायची वेळ येते तेव्हा समस्या सुरू होते. आणि तीच आता पाकिस्तानची अवस्था आहे. अगदी एवढा मार खाल्ल्यानंतर सगळ्या जगामध्ये पाकिस्तानी सुरक्षा व्यवस्थेची आणि पाकिस्तानी सैन्य दलाची नाचक्की झाली असताना त्यांच्या पराभूत सेनापतीला फील्ड मार्शल हा फार मोठा सन्माननीय हुद्दा पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी दिलेला आहे. पण म्हणून अब्रू झाकली जाते का? नाही झाकली जात. अब्रू झाकली जात नाही. कुठचंही जाळीदार वस्त्र परिधान केलं तर वस्त्र परिधान केलेलं असतं, पण ज्याला झाकलेली अब्रू म्हणतात ती सगळ्यांना दिसत असते. आणि नेमकी ती अवस्था आज पाकिस्तानची झालेली आहे. आणि म्हणूनच युद्ध विराम झालेला असला आणि अगदी अमेरिकेने किंवा अमेरिकेच्या कृपेने पाकिस्तानला डबघाईला आलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी जे काय 1.5-2 अब्ज डॉलर्सचं कर्ज सुद्धा नाणेनिधीने मंजूर केलंय, तरी यातून आपण सावरू शकणार नाही याची खात्री पाकिस्तानला पटलेली आहे. पाकिस्तानी लष्कराला असो किंवा राज्यकर्त्यांना असो पटलेली आहे. आणि अगदी त्याची ग्वाही त्यांचीच पुतणी आणि पंजाब पाकिस्तानच्या मुख्यमंत्री मरियम शरीफ यांनी सुद्धा दिलेलं आहे की दीर्घकाळ भरून न येणारं नुकसान भारताने आमचं करून ठेवलेलं आहे, याची कबुली मरियम नवाज सुद्धा देत आहेत. आणि यातून पैसे देतील, अमेरिका देईल, चीन देईल, पण सावरून उभं राहायचं. तर सावरून उभं राहताना
जर डोक्यावर तलवार टांगलेली आहे आणि इकडे तिकडे झालं तर तलवार कोसळेल आणि आपला कपाळ मोक्ष होईल अशी भीती असताना कुठूनही कितीही मदत मिळाली तरी धीर करून उभं राहता येत नाही. आणि पाकिस्तानची अवस्था नेमकी ती आहे. म्हणून आधी आपणच लढाई जिंकली अशा थाटात पाकिस्तानभर खोट्या प्रचारातून मिरवणुका काढल्यानंतर आणि आता पाकिस्तानीच लोक आपल्या राज्यकर्त्यांना आणि सेनापतींना जाब विचारत असताना करायचं काय हे सुद्धा पाकिस्तानच्या नेत्यांना, पंतप्रधानाला सुचत नाहीये. त्याला एक दहशत इतकी बसलेली आहे की भारताने नुसतं कंबरडं मोडलं नाही, 6 आणि 7 आणि 9 आणि 10 या मे मधल्या 2 तारखांच्या अपरात्री ज्या 2 कारवाया भारताने केल्या ऑपरेशन सिंदूर म्हणून, त्यांनी कंबरडं मोडलेलं आहे. आणि त्यानंतर गयावया करून अमेरिकेला मध्ये घाल, ह्याला मध्ये घाल, त्याला मध्ये घाल असं करून पाकिस्तानचे पंतप्रधान किंवा पाकिस्तानी फौज यांनी युद्धविराम घडवून आणला असला तरी युद्धविराम केल्यानंतर तो कधीही आम्ही कचऱ्याच्या टोपलीत टाकून पुढली कारवाई करू ही धमकी भारताने दिलेली आहे. म्हणजे ऑपरेशन सिंदूर थांबलेलं आहे, संपलेलं नाही. हे जे भारताने स्पष्टपणे बजावलेलं आहे, त्यामुळे तो हल्ला कधी येईल, ऑपरेशन सिंदूर परत कधी सुरू होईल या भीतीच्या दडपणाखाली पाकिस्तान इतका दबलेला आहे की रात्र रात्र तिथल्या सेनापतींना आणि राज्यकर्त्यांना झोप लागत नाहीये. आणि त्यातून मग महिनाभर धमक्या देणारे, इशारे देणारे लोक आहेत ते गयावया करायला लागले. त्या हिंदी भाषेत सांगायचं तर गिडगिडाने लगे आहे. आणि काय गिडगिडाने लगे, बाबा आम्ही फोन करतो, आमचा फोन तर उचला. मोदीजी, जयशंकर, आमचा फोन तर उचला, आपण बोलणी करू, मार्ग काढू, बोलण्यातून मार्ग निघतात, शांतता आवश्यक आहे हे पाकिस्तानला वाटायला लागले. आणि पाकिस्तानचा पंतप्रधान त्यासाठी गयावया करतोय. कारण युद्ध कशा कशा पातळीवर नेता येतं. तुम्ही जर भारत पाकिस्तान यांच्यातलं वैर किंवा भांडण हे भारताचे निष्पाप सामान्य नागरिक मारण्यातून सुद्धा करणार असाल तर नागरिक न मारता आम्हाला वैर करून दाखवता येतं, वैमनस्य वाढवून दाखवता येतं, याची चुणूक मोदींनी दाखवलेली आहे. चुणूक दाखवलेली आहे. सिंधू नदीच्या करार निकालात काढून पाणी तोडलेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे सिंधूचं पाणी हे नुसतं पाकिस्तानच्या हिश्श्याचं नव्हे, भारताच्या हिश्श्याचं पाणी सुद्धा आजपर्यंत अडवलं गेलं नाही. तर ते पाकिस्तानला मिळत होतं, तेही निकालात काढले. सगळंच पाणी बंद करायचं आणि आपल्याला वाटेल तेव्हा सोडून द्यायचं. आता वरकरणी आपल्याला कळत नाही की जास्त पाणी सोडलं तर नुकसान काय होणार. मित्रांनो, जेव्हा धरणाचे सगळे दरवाजे उघडले जातात तेव्हा जो लोंढा धरणाच्या पाण्यातून बाहेर पडतो, तेव्हा त्या धरणाचं जे सरोवर केलेलं असतं अडवलेल्या पाण्याचं, त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणावर वर्षानुवर्ष वाहत आलेली माती आणि चिखल पाण्याच्या खाली साचलेला असतो. जेव्हा एकदम लोंढा सोडला जातो, सगळे दरवाजे उघडले जातात, तेव्हा शुद्ध वरचं पाणी जात नाही, तर तळाचा जो गाळ साचलेला असतो, प्रचंड मोठी माती जमलेली असते, ती पण तो अख्खा चिखल त्या धरणाच्या दरवाजातून निघून जातो. आणि जिथे जातो तिथे तिथे एक तर सगळी पूर आल्यासारखं होतं, आणि शेती असेल तर त्या शेतीमध्ये हा सगळा गाळ जाऊन बसतो, ती शेती निकामी होऊन जाते. तेव्हा सिंधूच्या पाण्याला सुद्धा हत्यार बनवता येतं. प्रत्येक वेळेला ब्राह्मोस वगैरेची गरज नाही, हे दाखवलं. त्यानंतर आवश्यक वस्तू ज्या मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानला भारताकडूनच घ्याव्या लागतात किंवा पुरवल्या जात होत्या, त्याचा थेट सुद्धा पुरवठा बंद करण्यात आला. भारत पाक सीमेवरून जी आवक जावक होती ती ती पण बंद करण्यात आली.
त्या गोष्टी पाकिस्तानला जगण्यासाठी आवश्यक आहेत. अगदी अनेक बाबतीमध्ये मी ऐकले व्हिडिओ, मलाही धक्का बसला. पाकिस्तान मधल्या शेतीसाठी आवश्यक असलेली वेगवेगळ्या पिकांची बियाणं ही भारतीय कंपन्यांकडून पाकिस्तानकडे जात होती. ती सुद्धा जाईनशी झाली आहेत आणि त्यामुळे त्यापैकी बराचसा माल दुबई मार्फत पाकिस्तानला मागवावा लागतो आणि आपोआपच त्याच्या काय म्हणतात ट्रान्सपोर्टचा खर्च वाढतो. प्लस दुबईमध्ये जाणं आणि तिथून वळवणं म्हणजे मध्ये एक दलाल निर्माण करावा लागतो, त्यातून महागाई वाढते. आधीच पाकिस्तान मधली अवस्था इतकी दयनीय आहे की 70% लोक दारिद्र्य रेषेखाली गेलेली आहेत. आणि अशा वेळेला भारताने जो काय तुटपुंजा पुरवठा होतो त्याच्यावर सुद्धा आघात केला. याचा अर्थ माल पुरवठा व्यापार हे देखील हत्यार करून टाकलं. आणि जेव्हा याचे चटके बसायला लागले, अगदी सिंध मधल्या राज्याचा गृहमंत्री त्याचं घर जमावाने पेटवून दिलं, गोळीबार लोक करायला लागलेत. या सगळ्यानंतर हे सगळं आवरू शकेल तर ते मोदीच आवरू शकेल असा आता हळूहळू काय तो आभास पाकिस्तानी राज्यकर्त्यांना व्हायला लागलाय, सेनापतींना व्हायला लागलाय. आणि त्यातून मग आपण फायनली हा सगळा प्रकार आवरू अशी भूमिका शहाबाज शरीफ घ्यायला लागलेले आहेत. आणि म्हणून ते वारंवार फोन करतायत, कोणाला तरी मध्यस्थी घालून मोदींना पटवायला बघतायत की बाबा टेबलवर समोरासमोर बसून काय ते करू. पण मोदींनी जी अट ठेवलेली आहे की ट्रेड टॉक आणि टेररिझम हे एकत्र नाही चालत, तुम्ही दहशतवादी पोचणार हे नाही चालणार. आणि हळूहळू करत त्याचा जो परिणाम आहे तो सुद्धा दिसायला लागलाय. मी ते अर्जू काझमी असेल किंवा असे काही पाकिस्तानी पत्रकार आहेत, त्यांच्या ज्या चर्चा युट्यूबवर बघायला मिळतात त्यांच्यामधली भाषा बदललेली आहे. अरे अख्ख्या पाकिस्तानच्या 24 कोटी जनतेला हे असल्या होरपळत ठेवण्यापेक्षा काय असेल तो अझर मसूद, काय असेल तो सईद हफीज, असे जे कोणी भारताला वॉन्टेड असलेले 50-100 जिहादी आहेत ते एकदा ते भारताच्या हवाली करून टाका, इथपर्यंत पाकिस्तानी पत्रकार बोलायला लागलेले. नाहीतरी भारत कोणतरी अज्ञात हमलावर पाठवून या अशा आपण आसरा दिलेल्या किंवा लपवलेल्या जिहादींना मारणारच आहे. मग त्यांना जिवंतपणे भारताच्या हवाली करा. आणि 24 कोटी भारतीय पाकिस्तानी जनता आहे, तिची जी दैन्य अवस्था आली आहे त्यातून आपल्याला निजात मिळू शकेल, सुटका मिळू शकेल, ही भाषा हळूहळू करत पाकिस्तानी पत्रकार बोलायला लागले, गयावया करायला लागलेत की बाबा या समोर बसा, बोलू, तुम्हाला काय पाहिजे, आम्ही काय देऊ शकतो, तुमच्याकडून आम्हाला काय मिळू शकतं याची चर्चा करूया. यासाठी वेगवेगळ्या मध्यस्थांना पुढे करून शहाबाज शरीफ म्हणजे पाकिस्तानचा पंतप्रधान दयावया करायला लागलेला आहे. याचा अर्थ सरळ आहे की युद्ध करायची गरज नसते. मी नेहमी सांगतो, मी शाळेमध्ये असताना भयंकर खोडकर होतो, उचापतखोर होतो. मी शिक्षकांचा प्रचंड मार खाल्लेला आहे. पण माझ्या आयुष्यात 2 शिक्षक असे आले की ज्यांनी कधी मला पट्टी किंवा छडीने मारलं नाही किंवा चापटी पण मारली नाही. मी त्यांना सगळ्यात जास्त घाबरत होतो, सगळ्यात जास्त का. ते ओरडले पण नाहीत मला कधी, पण ते ओरडतील का ह्याची भीती जी माझ्या डोक्यात होती त्यामुळे मी त्यांना घाबरत होतो. आणि मुद्दा असा असतो की मुलं पण जेव्हा तुम्ही परत परत छड्या मारता, ओरडाआरडा करता, शिव्याशाप देता, त्यामुळे निर्डावत जातात. भीती ही एक मानसिक अवस्था असते. पाकिस्तान आज त्या मानसिक अवस्थेत गेलेला आहे. त्यामुळे त्यांना हत्यारं वापरून, बॉम्ब टाकून, क्षेपणास्त्र सोडून मारण्याची गरज नाहीये. आज मेल्याहून मेल्यासारख्या अवस्थेमध्ये, अधमऱ्या अवस्थेमध्ये पाकिस्तान आहे. आणि म्हणून या अवस्थेतून बाहेर पडणं हीच पाकिस्तानी राज्यकर्त्यांना
संजीवनी वाटू लागलेली आहे आणि त्यातून मग प्रयत्न सुरू आहेत ही कुठून तरी भारताशी बोलणी सुरू करावीत. पण ज्या पद्धतीमध्ये मोदींनी सूचक विधानं केलेली आहेत की टेरर आणि ट्रेड एकत्र होऊ शकत नाही, याचा अर्थ सरळ आहे की एक तर त्या सगळ्या दहशतवाद्यांना आश्रय देणं बंद करा, त्या जिहादींना भारताच्या हवाली करा, किंवा त्यांचा बंदोबस्त आम्ही आमच्या पद्धतीत करणार असू, तर त्यामध्ये पाकिस्तान सरकारने, पाकिस्तान लष्कराने आडवं येता कामा नये. तरच दोघांमधलं प्रेम निर्माण होणार नाही, पण वैमनस्य कमी व्हायला मदत होईल. आणि हे वैर कमी करणं हे पाकिस्तानच्या हातात आहे. रुपया दे, काय ते 50 रुपयामध्ये अमुक वस्तू, आपण 50 रुपये देतो आणि वस्तू घेतो. तसं तुम्हाला पाणी पाहिजे, तुम्हाला औषधं आणि अन्नधान्य पाहिजे, देऊ. पण चलन कुठचं आहे? रुपयात चालणार, दिनारमध्ये चालणार, रियालमध्ये चालणार, येनमध्ये चालणार की डॉलरमध्ये चालणार? नाही. पाकिस्ताननी भारताकडून ज्या गोष्टी हव्यात त्याच्या बदल्यात जिहादी नावाचं चलन द्यावं लागेल. जसा तहबूर राणाला अमेरिकेतून भारतात आणला गेला, तसा पाकिस्तानने आश्रय दिलेले जे जे कोणी भारताच्या विरोधात कारस्थानं रचणारे आणि अंमलात आणणारे जिहादी आहेत, त्यांचे म्होरके भारताच्या हवाली करावे, हे भारतासाठी चलन आहे. पाकिस्तानकडे आहे, पाकिस्तानने भारताला द्यावं, हे घ्या, आम्हाला डोक्याला ताप नको, घ्या, त्यांना मारा, केस करा, खटल्यात टाका, जेलमध्ये टाका, जे करायचं ते नालायकांचं करा, ही कटकट आमच्याकडे नको. हे जर पाकिस्तान बोलायला तयार असेल तर मग भारत आणि पाकिस्तान बोलणी होऊ शकतात. आणि पाकिस्तान समोरच्या अडचणीमध्ये पाकिस्तानला दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीतरी उपाय शोधू शकतील. आणि तो उपाय काय आहे तो स्पष्ट शब्दात भारताने सांगावा आणि त्यासाठी समोरासमोर बसून बोलणी करावी. यासाठीच पाकिस्तानचा पंतप्रधान गयावया करतोय. आणि त्या बातम्या आपल्याकडे फारशा येत नाहीत, पण ज्या ज्या मार्गाने पाकिस्तान यासाठी प्रयत्न करतोय, कधी सौदी अरेबियाला अगदी म्हणजे शहाबाज शरीफनी सांगितलं ठीक आहे, आपल्या एकमेकांमध्ये नाही तर सौदी अरेबियामध्ये भेटून आपण ही वाटाघाटी करू, पाहिजे तर दुबईमध्ये बसून करू, तुम्ही म्हणाल तिथे बसून करू. काय अगतिक झालाय बघा. आणि म्हणून युद्धविराम का आवश्यक होता की युद्धविराम याचा अर्थ युद्ध संपलं असं नाही. शत्रू बेजार झालाय, त्याला जीवदान दिलं असं नाही, जीवदान दिलेलं नाही, भयभीत करून ठेवलेलं आहे, अर्धमेला करून ठेवलेला आहे. आणि त्याला जितका लाचार कराल तेवढं कमी किमतीत, कमी मोल देऊन त्याच्याकडून आपल्याला पाहिजे ते घेता येतं. मग कदाचित ते पीओके बनवू शकेल. पण या गोष्टी करायला मुत्सद्देगिरी लागते. नुसती ताकद 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 वापरून चालत नाही. एक छोटस ऑपरेशन पाकिस्तान विरुद्ध आणि अमेरिकेपासून, चीन पासून तुर्कस्तान पर्यंत सगळ्यांची धाबी दणाणून गेलेली आहे. याला जेवढं लष्करी यश म्हणतात तेवढंच मुत्सद्देगिरीचं यश म्हणतात. आणि ते यश अधिक ताकदीने बनवायचं असेल तर ते यश ताकद वापरण्याची सुजाण बुद्धी असलं तरच मिळवता येतं. आणि म्हणून मुत्सद्देगिरी, व्यापार, अर्थकारण आणि फौज या सगळ्यांची जी सांगड घालून ऑपरेशन सिंदूर आपण राबवलेलं आहे, ते एक दिवसात झालेलं नाही मित्रांनो. गेल्या 10 वर्षात मोदींनी ज्या प्रकारे जागतिक राजकारण त्याची सगळ्याची सांगड घातली त्याचा हा परिपाक आहे. आणि म्हणून आज ज्या प्रकारे अणुयुद्धाचे इशारे देणारा पाकिस्तानचा पंतप्रधान गयावया करतोय, त्याच्या मागची
लष्करी ताकद आपण लक्षात घेतली, लष्करी कारवाई लक्षात घेतली, तेवढेच पडद्यामागे होणाऱ्या मुत्सदी हालचाली सुद्धा विचारात घेतल्या पाहिजेत. तर मग कळतं की आपली बलस्थानं काय आहेत, आणि मग आपण बलस्थानं वापरतो तेव्हाच लष्करासाठी काम सोपं होत असतं. शहाबाज गयावया का करतोय त्याचा खुलासा आवडला, लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.